रामकृष्ण हरी बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या ड्रायव्हर भावांनो, गाडीचे काम करून लोड करून निघालो बघा. गाडी एकदम फ्री चालत होती, त्यामुळं आज काय ढगात फिलिंग होती बघा गाडीची. कंपनीमधून बाहेर पडल्यावर दोन्ही साईडला सुंदर अशी नारळाची झाडं आणि हिरवागार ऊस असल्यामुळं व्हिडिओ काढण्याचा मोह काय आवरता आला नाही. मित्रांनो, नारायणपूरला आलो, फुल ट्रॅफिक जाम. इथं कसं आहे, हम करे सो कायदा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या पार्क करून सगळं जाम करून टाकतात भाविक. मंदिर प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे किंवा मंदिरासमोर गाड्या उभ्या करण्यास सक्त मनाई केली पाहिजे किंवा ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी माणसं ठेवली पाहिजे, नाहीतर पोलिसांना कळवलं पाहिजे. हे महाशय बघा रॉंग साईडने आले होते, म्हणले हल्ला जाऊन द्यावा, मग ट्रॅफिक क्लिअर होईल. नारायणपूर पास करता करता 1 तास गेला बघा. मित्रांनो, आज वादळी वारा आणि पावसाने उन्हाळ्यात धुमाकूळ घातला होता. हे दृश्य सावंतवाडी मधील आहे. कोकणात येणाऱ्या सर्व माझ्या ड्रायव्हर भावांनी आणि फॅमिली सकट फिरायला येणाऱ्या पर्यटकांनी रात्रीचा प्रवास करत असाल तर गाड्या सावकाश चालवा, कारण कोकणात खूप टर्निंग रोड आहे. अचानक असे काही दृश्य दिसल्यास गाडी कंट्रोल होत नाही. सावंतवाडी पास करत असताना इथे श्री देव हेळेकर मंदिर आहे. तेथे उत्सव असल्यामुळे पताके लावून चांगली सजावट केली होती. वादळी वाऱ्यामुळे सगळं अस्तव्यस्त झालं होतं बघा. सगळ्या रस्त्यावर झाडे आणि मोठ्या मोठ्या झाडांच्या फांद्या पडलेल्या. इथं तर मोठं झाड पडलेलं, त्याला कोणीतरी थोडंसं कट करून एक साईडने रस्ता मोकळा करून दिला होता बघा. इथे तर रस्ताच राहिला नव्हता, तरी पण कशी तरी हळूहळू साईडने काढली आणि निघालो बघा दमादमाने. गोव्यात आलो, लय तलब झाली होती, घेतली मग गाडी साईडला. लय वैताग आला होता, म्हणलं आता जरा फ्रीज झालं पाहिजे. इथं काय लॅनिनी दुकानं असतात बघा, पण आपला काय ब्रँड सापडत नव्हता. पण खूप शोधल्यानंतर आपला ब्रँड सापडला. मग काय वाढला बघा चहा, कारण आपल्याला चहा पिल्याशिवाय करमत नाही. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता आपल्या ड्रायव्हर भावाला फॉलो करून जावा. रामकृष्ण हरी.